नमस्कार. आज करायचे आहे मसाले भात. ब्राह्मणी पद्धतीचा मसाले भात तोंडली घालून. कोथिंबीर, आलं आणि मिरची आपल्या आवडीनुसार मिरची घ्यायची आणि असं भरडसर वाटून घेतलेलं आहे मी. हा हिरवा मसाला. तोंडल्याचे मी असे उभे चिरून घेतलेले आहेत, काप केलेले आहेत. मटार म्हणजे ओला वाटाणा आहे. तांदूळ घेतले धुवून. हे लाल तिखट आहे, रंगासाठी म्हणून घेतले. हा खिचडी मसाला आहे. धणे, जिरे, लवंग, दालचिनी युक्त असा हा मसाला आहे. हे बटाट्याचे उभे काप करून घेतलेले आहेत. हा गोडा मसाला आहे आणि हे काजूच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्ता आहे फोडणीत घालण्यासाठी. आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे मिरच्यांचे आपण कमी अधिक करू शकतो. मी कुकरमध्ये करणार आहे. कुकरमध्ये तेल तापत ठेवलेले आहे. तेल तापल्यानंतर मी ह्याच्यामध्ये मोहरी घातली आणि त्याच्यानंतर मी थोडंसं जिरेही घातलं. कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आपण आता ह्याच्यात घातलेले आहेत आणि काजूच्या पाकळ्या ज्या ठेवल्या होत्या चिरून त्या घातल्यात. हळद आता घातलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण तोंडली जी उभी चिरून घेतली होती ती घातली आहे. ओला वाटाणा म्हणजेच मटार घातलेला आहे. त्याचं प्रमाण नाही, आपल्याला पाहिजे तेवढं आपण घेऊ शकतो. आणि बटाट्याचे काप घातले. मग हिरवा मसाला जो वाटून ठेवला होता तो घातला आणि तांदूळ ते मी जे धुवून ठेवले होते ते घातले. आता हे लाल तिखट, हा खिचडीचा मसाला, धणे, जिरे, दालचिनी आणि लवंगयुक्त. मग गोडा मसाला टाकला आहे. त्याच्यानंतर हिंग आणि थोडी चिमूटभर साखर आणि हे गरम पाणी ह्याच्यामध्ये मी आता घातले. थोडं परतून घेतल्यानंतर मी हे गरम पाणी घातले आणि चवीनुसार मीठ त्याच्यात घातले. कुकरचं झाकण लावून मी ह्याच्या 2 शिट्ट्या घेणार आहे आणि मग मंद आचेवर एक 5-7 मिनटं मी ठेवणार आहे कुकर. आणि हा पहा, हा आपला मसाले भात तयार झाला आहे. ह्याच्यावर मी ओल्या नारळाचा चव भुरभुरवते. कोथिंबीर माझी थोडीच होती, ती मी त्या हिरवा मसाला जो केला होता त्याच्यामध्ये वापरली. ती तर संपली आहे. तर अशा प्रकारे आपला मसाले भात तयार आहे. धन्यवाद.